भाजप उमेदवाराच्या रूपाने औरादमध्ये नवचैतन्य. जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय निश्चित. आरती भंडारे. भाजप उमेदवाराच्या रूपाने औरादमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून औराद जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचा विजय नक्की होणार असल्याचा विश्वास आरती भंडारे यांनी व्यक्त केला आहे. औराद परिसरात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या की भाजपच्या विकासाभिमुख धोरणामुळे मतदारांचा पक्षावर वाढता विश्वास आहे. घराघरात जाऊन थेट संवाद साधत भाजप उमेदवार जनतेशी नाते जोडत असून त्याचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांमधील वाढता जोश पाहता औराद जिल्हा परिषद गटात भाजपची आघाडी अधिक मजबूत होत असल्याचं चित्र आहे. तर मी आरती बालाजीराव भंडारे आज या जी रणधुमाळी जी रोवलेली आहे ती म्हणजे निवडणूक म्हणजे तीच म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक. त्याच्यामध्ये भैयासाहेबांनी माझ्यावर प्रचंड मोठा विश्वास दाखवून मला ही उमेदवारी सोपवलेली आहे. भैयासाहेबांनी कुठेतरी पाहिलं की आरतीताईंची कुठेतरी तळमळ आहे काम करण्याची. त्यांनी भरपूर सारी कामं केलेत पण तिला काम करण्यासाठी खूप त्रास होत आहे. तर काम करणाऱ्या माणसाला, या गावची सेवा करणाऱ्या माणसाला उमेदवारी देऊन, या आरतींना उमेदवारी देऊन या जिल्हा परिषदेमध्ये पाठवायची त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या विश्वासाला मला विश्वासाला तडा जाणार नाही याचा मला शाश्वती वाटतेय. कारण मी आज प्रचार करते, गावागावामध्ये जाते, औराद गावामध्ये फिरले, परत खेडे गावामध्ये फिरते. तिथं मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतोय. लोक आवर्जून मला भेटतायत. मला इतके दिवस माहीत नव्हतं की मी लोकांची आवडती आहे. आता लोकांमध्ये गेल्यानंतर मला असं लक्षात येते की बाबा खरंच माझ्यावर लोक प्रेम करतायत. कारण माझ्या झालेल्या हाताने, माझ्या कार्यकाळात झालेल्या कामामुळे लोकांची माझ्याबद्दलची जी बांधिलकी बनलेली आहे ती खूपच प्रचंड आता त्यांचा मला प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळे अगोदर मी भैयासाहेबांचं आणि या जनतेचं मला आभार व्यक्त करावं वाटतात की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवतायत. त्याचबरोबर मला इथं मी आता इथं इंदिरानगर येथे आलेली आहे. या एरियामध्ये 18 पगड जाती जमाती इथं आहेत. त्या 18 पगड जाती जमातीचा म्हणजे पूर्ण प्रचंड मला प्रतिसाद आहे. प्रत्येक लोक माझ्याशी भेटतायत, संवाद साधतायत, आशा दाखवतायत. काही लोक म्हणतायत काम होईल तर आरतीताई तुमच्याच हाताने होईल, अशी सर्वांची प्रतिक्रिया इथं मला भेटत आहे. 7 तारखेला मतदान आहे, काय आव्हान आपण करणार? 7 तारखेला मतदान आहे. मला तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला असं कळवायचंय की सर्वांनी काम करणारा व्यक्ती निवडावा. ज्या व्यक्तीच्या हाताने काम होणार आहेत तो व्यक्ती निवडावा. या गावामध्ये आणि पूर्ण सर्कलमध्ये कोण काम करू शकतंय हे पाहावं. ज्या पक्षाकडं सक्षम सत्ता, सक्षम नेतृत्व ज्यांचं आहे त्या पक्षाच्या पाठीमागे राहावं. असा पक्ष निवडावा की त्या पक्षाला निवडून दिल्यानंतर त्याची सत्ता केंद्रापासून ते आपल्या गल्लीपर्यंत आहे असा पक्ष निवडावा. त्यानंतर पक्षाच्या पलीकडे जाऊन माणसाची वृत्ती निवडावी. ज्या माणसाची वृत्ती काम करण्याची आहे त्या माणसाला निवडावं. तर माझ्या माध्यमातून भरपूर सारी कामं झालेली आहेत. त्याचबरोबर डॉक्टर साहेब आदरणीय डॉक्टर जे आमच्यासोबत पंचायत समितीसाठी उमेदवारी त्यांची आहे, ते सुद्धा एक समजूतदार नेतृत्व, काम करणारे नेतृत्व, गोरगरिबांना सांभाळून घेणारे नेतृत्व आहेत. त्यांनाही आणि मलाही दोघांनाही कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, मी असं आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करते. त्याचबरोबर बोरसुरी गणातून आदरणीय बंकटजी बिरादर माझ्यासोबत पंचायत समिती गटासाठी निवडले गेलेले आहेत. ते पण एक धडाडीचं नेतृत्व, लोकांसाठी समर्पण असलेलं नेतृत्व आहे. त्यांनाही प्रचंड मताने विजयी करावं ही मी सर्वांना जनतेला आवाहन करते. विरोधकांनी सुद्धा कंबर कसली आहे या ठिकाणी? येस, कसावीच लागेल. कारण मी जो त्रास सहन केलाय, माझ्या हातात सरपंच पद असताना ज्या पक्षातून मी ग्रामपंचायत लढवली होती, मी सरपंच झाले, लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पण मी काँग्रेस पक्षामधून ग्रामपंचायत लढवली, सरपंच झाले आणि माझे हात ऑटोमॅटिक बांधले गेले. कारण त्या पक्षामध्ये तो पक्ष आपल्याला कुठंच काम करण्यासाठी निधी देऊ शकत नाही, फंडिंग देऊ शकत नाही. एक समाजसेवक काय असतो, एक उमेदवार काय असतो, लोकांची सेवा करणं त्याचं प्रथम कार्य असतं. पण जर काँग्रेस पक्षामधून जर कोणी उमेदवार असला,
कोणी उमेदवारी त्याची जर निवडणूक त्यांनी जिंकली तरी त्याच्या हाताने कोणतंही काम होणार नाही, कारण त्याच्या हातात सत्ताच राहणार नाही, त्याला कुठला प्रतिसाद भेटणार नाही. जे त्रास मी सहन केलाय, विरोधकाला कदाचित त्याची धडकी भरली असेल की आरतीताई एवढी काम करणारी महिला असून तिच्या हाताने कुठेतरी काम खणले गेले, लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. काही तिने एवढी तडफड केली, एवढं काम करण्याचा प्रयत्न केला, पण तिला सुद्धा या गोष्टी सामोऱ्या जाव्या लागल्या आहेत. कदाचित विरोधकाला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असेल, तेही विचार करत असतील, त्यांची खच्चीकरण झालेलं असेल. आणि आता माझं एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे माझ्याकडं, मला लोकांचा प्रतिसाद तर आहेच, पण एक सत्तेचा आपल्या आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकरांचा एवढा मोठा प्रतिसाद, एवढी मोठी आपली सभा झाली कालच्या तारखेमध्ये, त्या सभेमध्ये सुद्धा मला संभाजी भैयांनी स्वतः शब्द दिला की बाई तुला मी काहीच कमी पडू देणार नाही, तुझ्या औरासाठी कुठंच निधी कमी पडू देणार नाही. संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी मला शब्द दिलाय आणि त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व असल्यामुळं मला कुठूनही निधी कमी पडणार नाही आणि मी प्रचंड या गावामध्ये, या पूर्ण सर्कलमध्ये काम करणार आहे आणि लोकांचा मला प्रतिसाद 100% मिळणार आहे.